आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या बाईच्या मनात एवढा मोठा कट शिजत असेल याची आम्हाला जरा सुद्धा कल्पना नव्हती. ती ह्या तराला जाईल निदान हे तरी नव्हतं वाटलं. त्या दिवशी आम्ही सगळे आमच्या गाडीची वाट बघत बसलो होतो, पण गाडी काही आलीच नाही. आम्हाला वाटलं ड्रायव्हर पण आम्हाला फसवून गेला की काय. आता जेमतेम दुसरी गाडी अरेंज केली आणि काकांच्या घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पेपरला आम्ही आमच्याच मृत्यूची बातमी वाचतोय. आणि हे वाचून एवढा मोठा धक्का बसला ना, त्या दिवशी कळलं की ही बाई स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि आम्हाला सगळ्यांना हेच वाटलं की आता ह्या बाईला आपण शिक्षा द्यायची. पण काय करणार होतो आम्ही? आमचे सगळे प्रयत्न करून झाले होते. मग बाबांना तुमची आठवण आली काका, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. काका, त्या बाईच्या अवाजवी आणि आसुरी आकांक्षांबद्दल जाणून होतोच मी. मनोहरच्या परिस्थितीबद्दल कळलं आणि श्रावणीच्या फसवणुकीबद्दलही कळलं. आणि तेव्हाच मी ठरवलं तुम्हा दोघींना मदत करायची. काय ना बेटा, प्रत्येक वेळेला न्याय मागून नाही मिळत, कधी कधी तो जबरदस्ती मिळवावा लागतो. खरंय. आणि तुमच्या मदतीनेच आता आम्हाला सगळे मार्ग दिसायला लागलेत. अगं, तू आणि श्रावणी मला दोघीही मुलीसारख्याच ना, म्हणून इथे देखील तुम्हाला तसंच इंट्रोड्यूस केलंय. पण तुमच्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला मात्र तू घ्यायला हवास असं मला वाटतं. बदला नाही काका, पण हा स्वार्थीपणा, ही हाव, ही राक्षसी महत्वाकांक्षा, अहो एखाद्याचं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्याची वृत्ती, हे सगळं चुकीचं आहे ना. याचीच जाणीव मला त्या यशोधराला करून द्यायची आहे आणि तिला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा सुद्धा द्यायची आहे. डू यू अंडरस्टँड? शी विल बेटर अंडरस्टँड. बाबा, बाबा ओ, पाणी हवंय का तुम्हाला? मी देते. हे घ्या बाबा, पाणी प्या. आई, आई. काय ग, काय झालं? आई अगं, कुठे होतीस तू? काय ग? तोल गेला असता तर त्यांचा. काय हो, मी आहे ना इथे. काही हवं असेल तर मला सांगा ना. तुम्हाला हजारदा सांगितलंय पण तुम्ही अजिबात ऐकत नाही. हा अहो, आता काही कमी जास्त झालं असतं तर. आई अगं, आता कशाला तू? अरू, तुला सांगते, कधी कधी माणसाचा स्वाभिमानच ना त्याच्यासाठी त्रासदायक ठरतो. आता ह्या अशा अवस्थेत सुद्धा यांना माझी मदत नकोय. ह्यांचा स्वाभिमान आड येतो. अगं, पण मला सतत भीती वाटत राहते ग. आई, तुझ्या भीतीचं जे खरं कारण आहे ना, तेच संपवणार आहे मी आता. म्हणजे ज्या बाईमुळे बाबांची ही अवस्था झाली आहे ना, जिच्यामुळे तुला आणि बाबांना हा जो काही मानसिक त्रास सहन करावा लागतोय, तोच त्रास आता त्या बाईला सुद्धा व्हायलाच हवा. काय ग हे अरू? म्हणजे आपल्याला जो त्रास होतोय तो दुसऱ्या माणसाला झाला की आपला त्रास कमी होतो? अगं बाळा, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारू नये ग. खरंय आहे, पण असा विचार करणारी आराध्या त्या ऍक्सिडेंटमध्येच संपली. आता या अनुष्का समोर फक्त एकच टार्गेट आहे, द यशोधरा सरनाईक. अगं अरू, आता तरी त्यांचा नाद सोड. तसंही एकदा त्यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा त्या वाटेला जायला नको ग. आई,
आपण आपल्या वाटेने हे शहर सोडून निघालो होतो ना, मग का ती बाई आपल्या वाटेत आडवी आली? आणि आता प्रश्न सूड उगवण्याचा नाहीये आई, प्रश्न आहे आपला हरवलेला स्वाभिमान परत मिळवण्याचा. आणि त्या बाईला मला आता दाखवून द्यायचंय की माझ्या कुटुंबाच्या वाटेला गेल्यावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात म्हणून. त्या यशोधराला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. आमच्या हातावर आता रक्त होतं, पण मला भास झाला की खरंच, पण असं कसं होईल? हातावर रक्त नाही. बाबा, तुम्हाला काहीही लागलं ना तरी मला सांगायचं. अजिबात विचार करत बसू नका, ठीक आहे? अहो, ऐकताय ना ती काय म्हणते ते? बाबा, फिजिओथेरपिस्ट आले होते ना. एक्सरसाइज करताय ना तुम्ही नीट? एक्सरसाइज मिस करायची नाहीये. आपल्याला लवकर बरं व्हायचं आहे ना, खूप काळजी घ्यायची. आई आणि तू पण ग. आई बाबा, खरं सांगू, तुमच्या दोघांचं ते लुटुपुटूचं भांडण मी खरंच खूप मिस करतेय. बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा बरं. मला ना तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय. अगं, माझं सगळं लक्ष ह्यांच्याकडेच असतं ग. पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हं. पण काय ग आराध्या, तू तुझ्या नवीन ऑफिस बद्दल काही बोलली नाहीस? आई, अगं, नवीन ऑफिसमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळतात. हं.